निर्गम प्रकरण 1. मिस्र देशात इस्रायल लोकांना सोसावा लागलेला छळ. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिस्र देशात गेले त्यांची नावे ही: रौबेन, शिमोन, लेवी व यहुदा, इस्साखार, जबुलून व बन्यामीन, दान व नफ्ताली, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशयित वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधिली. पण जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हर तऱ्हेची कामे करावयास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. 2 इब्री सुईणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुआ. त्यास मिस्रच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जिवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करिता मुलगेही जिवंत राहू दिले. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले? त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाहीत. त्या फार जोमदार आहेत आणि सुईण जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. याबद्दल देवाने त्या सुईणींचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबल झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. निर्गम प्रकरण 2. मोशेचा जन्म. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेविले. पुढे त्याला लपवून ठेविता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेविले आणि त्याचे पुढे काय होते ते पहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लव्हाळ्यांमध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्रियाचे बालक आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजावयासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलावू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागली. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेविले, कारण ती म्हणाली,
मी त्याला पाण्यातून बाहेर काढिले. मोशे मिद्यान देशास पळून जातो. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंधांकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसऱ्यास ठार करून त्याला वाळूत लपविले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री मनुष्यास एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमिले? तू त्या मिसऱ्यास जिवे मारिले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजिले. पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. तेथील मिद्यानी याजकाला 7 मुली होत्या. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरडा मेंढरास पाजण्याकरिता ते डोणीत भरीत होत्या. इतक्यात धनगरांनी येऊन त्यास हाकून लाविले. तेव्हा मोशेने उठून त्या मुलीस मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजिले. त्या आपला बाप रघुवेल याच्याकडे आल्या. तेव्हा तो म्हणाला, आज तुम्ही लवकर कशा आला? त्या म्हणाल्या, धनगरांच्या हातून एका मिसरी मनुष्याने आमची सुटका केली आणि आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजिले. तो आपल्या मुलींना म्हणाला, तो कोठे आहे? त्या माणसाला तुम्ही तेथे का सोडले? त्याला जेवावयास बोलावून आणा. मोशे त्या मनुष्यापाशी राहण्यास कबूल झाला. त्याने मोशेला आपली मुलगी सिप्पोरा दिली. तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव गेर्शोम ठेविले. तो म्हणाला, कारण मी परदेशात उपरी आहे. बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजांकडे दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले. निर्गम प्रकरण 3. मोशेला झालेले पाचारण. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथरो याची शेरडे मेंढरे चारित होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविली. तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिसर्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिसरातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठविले याची तुला खूण हीच.
तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलाच्या वडीलजनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळीव. तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलांचे वडीलजन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रियाचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे, तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा म्हणून आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास भुजप्रताप दाखविल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन, मग तो तुम्हास जाऊ देईल. आणि या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही, तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिऱ्हाड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांस लुटाल. निर्गम प्रकरण 4. तेव्हा मोशेने उत्तर केले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. ती त्याने टाकीताच तिचा साप झाला. त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरिले, तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याचे तुला दर्शन झाले आहे. परमेश्वराने त्यास आणखी सांगितले, आता आपला हात आपल्या छातीवर ठेव. त्याने हात छातीवर ठेवून बाहेर काढिला, तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. मग त्याने त्यास सांगितले, पुन्हा आपला हात छातीवर ठेव. तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेविला आणि छातीवरून बाहेर काढिला, तो पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला. त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही, तर ते या दुसऱ्या चिन्हाची सूचना खरी मानतील. पण जर त्यांनी या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही व तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल. तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करीतो? मी परमेश्वरच की नाही? तर आता जा, मी तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकवीन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यास संदेश पाठीव. मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला व तो त्यास म्हणाला, लेवी अहरोन हा तुझा भाऊ नव्हे काय?
त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पहा, तो तुला भेटावयास येत आहे. तुला पाहून त्याच्या मनात आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखास सहाय्य होईन आणि तुम्ही काय करावयाचे ते तुम्हास शिकवीन. तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. तू आपल्या हाती ही काठी घे, हिने तू चिन्हे करून दाखविशील. मोशे मिसर देशास परत येतो. मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथरो याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्यावे आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्यावे. तेव्हा इथरो मोशेला म्हणाला, सुखाने जा. मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, चल, मिसर देशात परत जा, कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत. मग मोशे आपली बायको व मुलगे यास गाढवावर बसवून मिसर देशास परत जावयास निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरास परत जाशील तेव्हा पहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेविल्या आहेत त्या सर्व फारो पुढे करून दाखीव. तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांस जाऊ देणार नाही. तू जाऊन फारोस सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. मी तुला सांगितले की माझ्या पुत्रास माझी सेवा करण्यास जाऊ दे, पण तू त्यास जाऊ देण्याचे नाकारिले. तर पहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन. मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारावयास पाहिले. तो सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापिली आणि ती मोशेच्या पायांपाशी ठेवून ती म्हणाली, तू रक्ताने मिळविलेला माझा नवरा आहेस. तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडिले. रक्ताने मिळविलेला नवरा असे तिने सुनतेला अनुलक्षून म्हटले. मग परमेश्वर अहरोनास म्हणाला, मोशेला भेटावयास तू रानात जा. तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले. मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठविले व जी चिन्हे करून दाखविण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनास सांगितली. नंतर मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्रायल वंशाचे सर्व वडील जन जमविले आणि परमेश्वराने मोशेस जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळविले आणि त्यास चिन्हे करून दाखविली. तेव्हा लोकांना विश्वास आला. परमेश्वराने इस्रायल वंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली. निर्गम प्रकरण 5. फारो पुढे मोशे व अहरोन. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यास जाऊ द्यावे. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. ते म्हणाले, इब्रियांच्या देवाने आम्हास भेट दिली, तर आता आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर यास यज्ञ करू द्यावा. असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तरवारीने आमचा समाचार घेईल. मिसराचा राजा त्यांना म्हणाला, हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जावयास का लाविता? तुम्ही आपल्या बिगार कामावर चालते व्हा. फारो आणखी म्हणाला, पहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत आणि तुम्ही त्यांना बिगार काम सोडून जावयास लावणार. त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक यास आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकांस आजवर गवत देत आला तसे ह्यापुढे देऊ नका. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढ्या विटा त्यास कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या. त्यात काही कमी करू नका. ते आळशी आहेत म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हास जाऊ द्या, आमच्या देवास यज्ञ करू द्या. त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यास म्हणाले,
फारो म्हणतो, मी तुम्हास गवत पुरविणार नाही. तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा, तरी तुमचे काम काही कमी होणार नाही. तेव्हा ते लोक गवताच्या ऐवजी धान्याचे सड जमा करण्यास सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्या मागे मुकादमांचा असा तगादा असे की तुम्हास गवत पुरविण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा. इस्रायल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यास फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारिले की तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता तितक्या काल व आज का केल्या नाहीत. तेव्हा इस्रायल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, आपण आपल्या दासांशी असे का वागता? आपल्या दासास गवत देत नाहीत तरी ते आम्हास म्हणतात विटा करा. पहा, आपल्या दासास मार मिळत आहे, पण दोष आपल्या लोकांचा आहे. तो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, आळशी. म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वरा प्रीत्यर्थ आम्हाला यज्ञ करू द्यावा. आता जा आणि आपले काम करा. तुम्हाला गवत काही मिळावयाचे नाही आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करिता कामा नये. हे असे इस्रायलांच्या नायकास बजाविण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहो असे त्यांच्या लक्षात आले. ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यास आढळले. तेव्हा ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेवो. फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हास वाईट केले आहे. आम्हास मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे. मोशेची प्रार्थना. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्याचकडे पाठविले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांस पीडित आहे. तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करीतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकांस जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकांस जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो ह्यास आपल्या देशातून बाहेर घालवून देईल. मोशेला दुसऱ्यांदा झालेले पाचारण. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यास सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकांस मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्र्यांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्र्यांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू जाऊन मिस्राचा राजा फारो याला सांग की इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ द्यावे. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, इस्रायल लोकांनी माझे ऐकले नाही तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा आहे. या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला. मिस्र देशातून इस्रायल लोकांस बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्रायल लोकांसंबंधी आणि मिस्राचा राजा फारो यांच्या संबंधी आज्ञा केली. मोशे आणि अहरोन यांची वंशावळ. त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे. इस्रायलाचा पहिला मुलगा रौबेन, याचे मुलगे हानोक, पल्लू, हेस्रोन व कर्मी ही रौबेनाची कुळे. शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर
व कनानी स्त्रीपासून झालेला शौल ही शिमोनाची कुळे. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही गेर्शोन, कहात व मरारी. लेवीचे आयुष्य 137 वर्षांचे होते. गेर्शोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळांप्रमाणे हे लिब्नी व शिमी. कहाथाचे मुलगे अमराम, इस्हार, हेब्रोन व उज्जीएल. कहाथाचे आयुष्य 133 वर्षांचे होते. मरारीचे मुलगे महली व मुशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही. अमरामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली. तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले. अमरामाचे आयुष्य 137 वर्षांचे होते. इस्हाराचे मुलगे कोरह, नेफेग व जिरुरी. उज्जीएलाचे मुलगे मिशाएल, एल्साफान व सिथरी. अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली. तिच्यापासून त्याला नादाब, अबिहू, एलाजार व इथामार हे झाले. कोरहाचे मुलगे अस्सीर, एल्काना व अबियासाफ ही कोरहाची कुळे. अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटिएलाच्या मुलींपैकी एक बायको केली. तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच. इस्रायल लोकांच्या सेना करून त्यांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा, असे परमेश्वराने ज्यांना सांगितले तेच हे अहरोन व मोशे. इस्रायल लोकांस मिसरातून बाहेर काढण्याविषयी मिसराचा राजा फारो याच्यापाशी जे बोलले तेच हे मोशे व अहरोन. मोशे व अहरोन यांना परमेश्वराने नेमून दिलेली कामगिरी. मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. त्या दिवशी परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व मिसराचा राजा फारो याला सांग. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, मी बेसुनत ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार. निर्गम प्रकरण 7. त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, तुला मी फारोचा देव करीतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल. तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की तू इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यास मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्रायल वंशज यास मिसर देशातून बाहेर काढीन. आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्रायल लोकांस बाहेर काढीन. तेव्हा मिसर्यास कळेल की मी परमेश्वर आहे. मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यास आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. मोशे व अहरोन यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे 80 वर्षांचा व अहरोन 83 वर्षांचा होता. अहरोनाची काठी. नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यास म्हणाला, तुम्ही स्वतः काही अद्भुत कृती दाखवा असे फारो तुम्हास म्हणेल, तेव्हा तू अहरोनास सांग, आपली काठी घेऊन फारो पुढे टाक, म्हणजे तिचा साप होईल. मग मोशे व अहरोन यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकिली, तेव्हा तिचा साप झाला. मग फारोने जाणते व मांत्रिक बोलाविले. मिसराच्या त्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकीताच त्यांचे साप झाले, पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकिल्या. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. रक्ताची पीडा. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले, फारोचे मन कठीण झाले आहे, तो या लोकांस जाऊ देत नाही. सकाळी फारोकडे जा. पहा, तो नदीकडे जाईल, तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हाती घेऊन नील नदीच्या काठी त्याच्या भेटीस उभा राहा. त्यास असे सांग की इब्रियांचा देव परमेश्वर याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की माझ्या लोकांस जाऊ दे, म्हणजे ते रानात माझी सेवा करीतील.
पण पहा, तू अजून ऐकत नाहीस. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे तुला यावरून कळेल. पहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन, तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल. नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल, आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांस किळस वाटेल. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनास सांग की आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे, म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद, या सर्वांवर आपला हात उगार, म्हणजे त्या सर्वांचे रक्त बनेल, आणि मिसरातील काष्ठ पाषाणांच्या सर्व पात्रातून रक्तच रक्त होईल. तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारिली, तेव्हा नदीतल्या सर्व पाण्यांचे रक्त बनले. नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली, आणि मिसरी लोकांस नदीतले पाणी पिववेना. साऱ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले. तेव्हा मिसराच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले, आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना. फारो मागे फिरून घरी निघून गेला. त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणिले, कारण नदीचे पाणी त्यास पिववेना. परमेश्वराने नदीवर प्रहार केल्याला 7 दिवस लोटले. निर्गम प्रकरण 8. बेडकांची पीडा. नंतर परमेश्वर मोशेस म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. तू त्यास जाऊ देणार नाहीस तर पहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन. नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल, आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत बेडूकच बेडूक होतील. तुझ्या व तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगावर बेडूक चढतील. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव यावर आपला हात उगार, आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर. अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारिला, तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसेच केले. त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, परमेश्वरापाशी विनवणी करा की माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयासाठी मी तुमच्या लोकांस जाऊ देईन. मोशे फारोस म्हणाला, तुमच्यापासून व तुमच्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावे, म्हणून मी तुमच्यासाठी, तुमच्या सेवकांसाठी आणि तुमच्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुम्हाला असो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा मोशेने म्हटले, तुमच्या सांगण्याप्रमाणे होईल. मग तुम्हाला कळेल की आमचा देव परमेश्वर यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुमच्यापासून, तुमच्या घरातून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या प्रजेपासून दूर होतील. ते फक्त नदीत राहतील. मोशे आणि अहरोन फारोपासून निघाले, आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्या संबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. घरी, दारी, अंगणात व शेतात बेडूक होते ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले, आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्याचे म्हणणे ऐकेना. उवांची पीडा. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, अहरोनाला सांग की आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील. त्यांनी तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारिली, तेव्हा मनुष्यांवर व पशूंवर उवा झाल्या. सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला,
पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोस म्हणाले, यात देवाचा हात आहे. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. गोमाशांची पीडा. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा. तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. माझ्या लोकांस जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाशांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग करीन. गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. त्याप्रमाणे परमेश्वराने केले. फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशांचे थव्यांचे थवे आले. गोमाशांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर यास करणार आहोत त्याची मिसरी लोकांस किळस येईल. मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यादेखत केल्यास ते आम्हास दगडमार करावयाचे नाहीत काय? आम्ही रानात 3 दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हास सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव यास यज्ञ करावा यासाठी मी तुम्हास जाऊ देतो. मात्र फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी विनवणी करा. मोशे म्हणाला, पहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करीतो की फारो व त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमाशांचे थवे उद्या निघून जावेत. मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी लोकांस जाऊ न देण्यासंबंधाने फारोने पुनरपी वंचना करू नये. मग मोशेने फारोसमोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा याजवर आलेल्या गोमाशांचे थवे त्याने दूर केले. एकही गोमाशी राहिली नाही. तथापि फारोने या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांस जाऊ दिले नाही. मरीची पीडा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडवून ठेविशील तर पहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे, मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. इस्रायलांची गुरेढोरे आणि मिसऱ्यांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचे एकही जनावर मरावयाचे नाही. मग परमेश्वराने वेळ ठरविला आणि म्हटले की उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करील. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली. तथापि इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. फारोने माणसे पाठविली, तो पहा, इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांस जाऊ दिले नाही. गळवांची पीडा. नंतर परमेश्वराने मोशे व अहरोन यास सांगितले की भट्टीतली ओंजळभर राख घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी. मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील मनुष्ये व गुरे यास त्यामुळे फोड येऊन गळवे होतील. ते भट्टीतली राख घेऊन फारो पुढे उभे राहिले. मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे मनुष्ये व गुरे यास फोड येऊन गळवे झाली. गळवांमुळे जादूगारांना मोशे पुढे उभे राहावे ना, कारण जादूगार व सर्व मिसरी लोक यास गळवे आली होती.
तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. गारांची पीडा. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहाटेच उठून फारो पुढे उभा राहा आणि त्याला सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे, नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवितो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल. कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता. तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे. तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यास जाऊ देत नाहीस काय? पहा, उद्या यावेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. जी माणसे व गुरे घरी आश्रयास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील. फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवीत घरी आणली, आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानात राहू दिली. मग परमेश्वर मोशेस म्हणाला, तू आपला हात आकाशाकडे उगार, म्हणजे सर्व मिस्र देशावर गारांची वृष्टी होईल. मिस्र देशातील मनुष्यांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवरती होईल. मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारिली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. या प्रकारे परमेश्वराने मिस्र देशावर गारांचा वर्षाव केला. ह्याप्रमाणे गारा पडत असता मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता. ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कुठेही तशी कधी झाली नव्हती. सर्व मिस्र देशात मनुष्य, गुरेढोरे वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले. मात्र गोशेन प्रांतात इस्रायल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत. तेव्हा फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, मी या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहो. तुम्ही परमेश्वराची विनवणी करा. ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे. मी तुम्हास जाऊ देतो. तुम्हाला इतःपर राहावयाला नको. मोशे त्यास म्हणाला, मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडावयाच्या नाहीत. यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तू आणि तुझे सेवक परमेश्वर देव याला भीत नाहीत. त्या समयी जवस व सातू यांचा नाश झाला, कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती. पण गहू व काठ्या गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते. मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होण्याची थांबली. गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते. निर्गम प्रकरण 10. टोळांची पीडा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की त्याच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रगट करावी. मी परमेश्वर आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी मिस्र्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रगट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे. मग मोशे व अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, इब्रियांचा देव परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारीशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे. तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारीशील तर पहा,
मी उद्या तुझ्या देशात टोळ आणेन. ते भूतल एवढे झाकून टाकीतील की जमीन दिसेनाशी होईल. गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवितील. वनात तुमची जितकी झाडे लागलेली आहेत तीही ते खाऊन टाकीतील. तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि साऱ्या मिसऱ्यांची घरे ते व्यापून टाकीतील. इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवर देखील पाहिले नसतील. मग मोशे मागे फिरून फारो पुढून निघून गेला. फारोचे सेवक त्याला म्हणाले, कोठवर हा मनुष्य आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिस्र देशाचा नाश झाल्याचे आपणाला अजून कळत नाही का? तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा. पण जाणार कोण कोण? मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यासह जाऊ. आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडे मेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार, कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हाला उत्सव करावयाचा आहे. तो त्यास म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो. खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे असे होणार नाही. तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा, कारण तुम्ही तरी हेच मागत आहात. मग त्यास फारो पुढून घालवून दिले. परमेश्वर मोशेला म्हणाला, मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील. मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारिली तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहविला आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वाऱ्याबरोबर टोळ आले. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे साऱ्या देशावर अंधार पडला आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून बचावून राहिलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही. मग फारोने मोशे व अहरोन यास ताबडतोब बोलावून आणून म्हटले, मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तर आता ह्या एकदाच माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यापाशी विनंती करा. तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वरापाशी विनंती केली. तेव्हा परमेश्वराने पश्चिम दिशेचा प्रचंड वारा वाहविला. त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटिले. मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही. निबिड अंधकाराची पीडा. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, आकाशाकडे आपला हात उगार, म्हणजे मिसर देशावर अंधकार पडेल, इतका की तो हाताला लागेल. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारिला आणि 3 दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधकार पसरला. 3 दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना, पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुमची शेरडे मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा. मोशे म्हणाला, आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू व होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत. आमचे पशुही आमच्याबरोबर गेले पाहिजेत. एक खूरही मागे राहता कामा नये, कारण ह्यातूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशू घ्यावे लागतील आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हाला तेथे जाऊन पोहोचेपर्यंत कळावयाचे नाही. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि तो त्यांना जाऊ देईना. फारो त्याला म्हणाला, माझ्या पुढून चालता हो आणि संभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखविशील त्या दिवशी तू मरशील. मोशे म्हणाला, तू ठीक बोललास. मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.